तळलेल्या माशालाही विसरायला लावेल अशी ही कोकणची खास निरफणसाची कापं आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बाहेरून खरपूस, आतून मऊ आणि चवीला इतकी जबरदस्त की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल अशी ही साध्या सोप्या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपण निरफणस घेतलेला आहे. हा आकाराने छोटा असतो आणि याचं जे बाहेरचं आवरण असतं ते कडक असतं. आता सर्वात प्रथम निरफणसाचा वरचा जो जाड भाग आहे आणि साल ही काढून घेणार आहोत. आता याची बाहेरची जी जाड साल आहे ती आपण काढून घेणार आहोत. कोकणात हा फणस भरपूर प्रमाणात मिळतो आणि हा फणस कोवळा असतानाच याच्या स्वादिष्ट कापा केल्या जातात. इथे आपली फणसाची वरची साल आहे ती काढून झालेली आहे. आता हा फणस मधोमध आपण कट करून घेऊया. आता या फणसाचा जो मधला पावाचा भाग आहे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत. यासाठी इथे आपण फणस मधोमध कापून घेऊया. आता सुरीच्या साहाय्याने हा मधला आपण जो पावाचा भाग आहे तो अशा प्रकारे काढून घेणार आहोत. आता या फणसाचे अर्धा ते 1 सेंटीमीटर जाडीचे लांबट किंवा गोल काप करून घेणार आहोत. काप हे खूप पातळ नकोत, नाहीतर भाजताना ते तुटू शकतात. बघू शकता अशा प्रकारे आपण या फणसाच्या कापा करून घेतलेल्या आहेत. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि ही काप पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत. पाणी काढून झालं की आता आपण यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं आपण हिरवं वाटण घालून घेणार आहोत. इथे मी साधारण 2 चमचे हिरवं वाटण घालून घेतलेलं आहे. 2 चमचे घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला घातला तरीही चालेल. अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. आता हे सगळे मसाले आपण वर खाली सगळ्या कापांना लावून घेणार आहोत. तळलेल्या माशांपेक्षाही जास्त चविष्ट आणि खमंग लागणारी ही कोकणातली खास निरफणसाची रेसिपी आहे. मासे खाणारे सुद्धा बोटं चाटत राहतील इतकी ही निरफणसाची कापं चवीला भारी लागतात. कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही निरफणसाची कापं बनली जातात आणि तितकीच चवीला सुद्धा भारी लागतात. बघू शकता इथे आपला सगळा मसाला कापांना लावून झालेला आहे. आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि एका प्लेटमध्ये 1 छोटी वाटी रवा आणि 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडंसं तिखट आणि मीठ घालून घेणार आहोत. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. बाहेरच्या कोटिंगसाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये जी कापं आहे ती यामध्ये घोळवून घेणार आहोत. बघू शकता अशाच प्रकारे आपण सगळी जी कापं आहे ती यामध्ये घोळून घेऊया. इथे मी सगळीच कापं ही तांदळाच्या आणि रव्याच्या पिठामध्ये घोळवून घेतलेली आहेत. बघू शकता. आता तळण्यासाठी तेल हे तव्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की तयार केलेले निरफणसाची कापं आहेत ही आपण अलगद तेलामध्ये सोडून घेत आहोत. एक एक करून इथे मी सगळे कापं तेलामध्ये सोडून देते. थोडंसं तेल आहे ते थोडंसं असं पसरवून घेत आहे. 2 मिनिटे झाली की आता आपण ही कापं पलटवून घेणार आहोत. मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत ही निरफणसाची कापं आहेत ही आपण तळून घेणार आहोत. बघू शकता कापांना किती सुंदर रंग आलेला आहे. अशा प्रकारे आपण ही एक एक करून पलटी मारून घेऊया. तळतानाच येणारा याचा सुगंध आणखी भूक वाढवून जातो. मस्त आपली निरफणसाची कापं आहेत ही दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून झालेली आहेत. कापं आपली तळून झाली की तेल निथळण्यासाठी आपण हे तव्यावरतीच बाजूला करून ठेवूया. तेल निथळेपर्यंत आता आपण जी बाकीची कापं आहे ती सोडून घेणार आहोत. तेल याचं व्यवस्थित निथळलेलं आहे. आता आपण ही कापं आहेत ही एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया. राहिलेली कापं आहेत बाकीची ती सुद्धा आता आपण तळून घेणार आहोत.
बघू शकता खरपूस आणि अगदी चवीला खमंग लागणारी ही निरफणसाची कापं आपली तयार झालेली आहेत। ही गरमागरम निरफणसाची कापं चपाती किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तसंच वरण भातासोबत सुद्धा खायला एक नंबर लागतात। ही साधी सोपी आणि कमी वेळात बनणारी निरफणसाची कापं जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।